फ्लॅशबॅकच्या या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत टाइमलेस कॅलेंडर बद्दल. मेरा नाम है कैलेंडर, मैं तो चला किचन के अंदर. मैं यहाँ क्यों आया हूँ? आपको एक किस्सा सुनाना था. आदमी को अगर नाकामयाबी होना है ना तो वो कम से कम उस काम में हो जिससे वो करना चाहता है. वर्ष 1979 मध्ये खिशात अवघे 800 रुपये घेऊन हा तरुण मुंबई मायानगरीत पोहोचला. सुरुवात सोपी नव्हती. पैशांसाठी त्यांनी एका टेक्स्टाईल मिलमध्ये कॅशियरची नोकरीसुद्धा केली. पण त्यांच्या डोळ्यातील सिनेमाचं जे स्वप्न होतं ते त्यांना धूसर होऊ द्यायचं नव्हतं. आणि पुढे जाऊन एक दिग्दर्शक म्हणून त्यांची सुरुवात मोठ्या नुकसानीत झाली. माय डियर, मैं खुद एक फ्रस्ट्रेटेड आदमी हूँ. मेरी कहानी का पता नहीं, मेरे फाइनेंस का ठिकाना नहीं, हीरो डेट नहीं दे रहा, हीरोइन कहती है मैं पूरे कपड़े पहनूंगी, ऊपर से मेरी ये गाड़ी लेके चला गया. तर मग भेटा अष्टपैलू कलाकाराला, ज्याने केवळ अभिनयच नव्हे तर दिग्दर्शन आणि लेखनानेही आपली बॉलिवूडवर अमिट छाप सोडली. किरोडीमल कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत असताना त्यांना अभिनयाची गोडी लागली. रोक 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 रे रोक. पेजर साहब, ये फोटो लेके क्यों घूम रहे हो? ये अमावस के चमकते चांद, पप्पू पेजर के दिमाग को समझने को तेरे को टाइम लगेगा, समझा क्या? पण त्यांना एक हौशी अभिनेता बनायचं नव्हतं. त्यांना ही कला मनापासून शिकायची होती. म्हणून त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात NSD मध्ये ॲडमिशन घेतलं, जिथे त्यांना अनुपम खेर यांच्यासारख्या दिग्गजांची भेट झाली, जे पुढे जाऊन आयुष्यभराचे जिवलग मित्र बनले. ताकि इनको हमारी दोस्ती कहाँ से कहाँ शुरू हुई है और कहाँ पहुंची है, पर मैंने तेरी बहुत तारीफ की. सतीशजी यांना पहिला ब्रेक मिळाला तो 1983 मधील कल्ट क्लासिक सिनेमा जाने भी दो यारो मध्ये. मैं अशोक बोल रहा हूँ. अशोक नंबूदरी पाठ. धीरे बोलो, शोर मत मचाओ. ओ सॉरी सॉरी. या सिनेमात त्यांनी केवळ अशोक नावाची भूमिका साकारली नाही, तर त्याचे कडक डायलॉग ही त्यांनी लिहिले आहेत. हमारी बातें तो नहीं सुनी तुमने? मेरी बातें तो नहीं सुनी तुमने? बहरे हो? पण वर्ष 1987 मध्ये एक असा सिनेमा आला ज्याने सतीश कौशिक यांना घराघरात प्रसिद्ध केलं. आणि सिनेमाचं नाव होतं मिस्टर इंडिया. क्योंकि मैं मिस्टर इंडिया हूँ. आणि भूमिका होती कॅलेंडर. हम जानते हैं कि आप कभी झूठ नहीं बोलते. कॅलेंडरचा तो निष्पाप आणि दरवेळेस मुलांची काळजी करणारा अंदाज लोकांच्या मनात असा काही घर करून गेला की आजही लोक त्यांना याच नावाने लक्षात ठेवतात. यानंतर सतीशजी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 90च्या शतकात गोविंदासोबतची त्यांच्या जोडीने कमाल केली. दिवाना मस्ताना मधील पप्पू पेजर असो, ए झंटूले झटक ज्यादा ना मटक और मेरी बात गले में सटक, किंवा साजन चले ससुराल मधील मुत्तुस्वामी. तू श्याम मुत्तू श्याम. साऊथ इंडियन ॲक्सेंट ते मुंबई टपोरी स्टाईल पर्यंत सतीशजी यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. सतीश कौशिक फक्त कॅमेऱ्यासमोर जादू दाखवण्यापुरते मर्यादित नव्हते. कॅमेऱ्याच्या मागे राहून कथा विणणे हे त्यांचं खरं पॅशन होतं. दिग्दर्शक म्हणून त्यांची सुरुवात खूप मोठ्या नुकसानाने झाली. 1993 मध्ये आलेला रूप की रानी चोरों का राजा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर वाईट रीतीने फ्लॉप झाला. त्या काळातील सर्वात महागडा सिनेमा होता. मेरी रूप की रानी चोरों का राजा मेहमत बिग बजट पिक्चर ताजा एकदम गर्मा गर्म फ्लॉप हुई थी. असल में ना पहला सीन मेरा ये था कि मैं जमीन पे लेटा हुआ हूँ और एक ट्रैक्टर जो है ना मेरे ऊपर से जाता है. ट्रैक्टर शुरू हुआ और मैंने फट से बोला कट कट. तो कहता अरे क्यों सतीश भाई कट किस लिए? मैंने कहा ये ड्राइवर ने रूप की रानी चोरों का राजा तो नहीं देखी यार. त्यांनी हम आपके दिल में रहते हैं आणि मुझे कुछ कहना है यासारख्या हिट सिनेमांमध्ये दणक्यात कमबॅक केला. आणि मग वर्ष 2003 मध्ये त्यांनी बनवला तेरे नाम. सलमान खान यांच्या करिअरमधील सर्वात आयकॉनिक सिनेमांपैकी एक मानला जातो. कभी तुमने मुझे ऐसा देखा है? या सिनेमाच्या माध्यमातून सतीशजीने यांनी सिद्ध केलं की ती फक्त कॉमेडीज नाही तर गंभीर आणि संवेदनशील भावनाही स्क्रीनवर हुबेहूब उतरवू शकतात. पुढे कागज यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर आपली कप्तानी सिद्ध केली. ती आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं काम, त्यांचे सिनेमे आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम टाइमलेस राहतील. भगवान कसम, क्या प्रोग्राम दिखा दिया तूने. सतीशजी यांच्या भूमिकांपैकी तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कि पहली बार पप्पू पेजर को कोई आदमी भारी पड़ेला है, सोचना पड़ेगा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि टाइमलेस फिल्मला सबस्क्राईब नक्की करा, कारण जज्बा है जीने में जब तक सिनेमा है सीने में.